उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये ना बाईच्या जातीला काही कामं चुकत नाहीत. कामं करावेच लागतात. तर थंडी भरपूर वाजत होती त्यासाठीच म्हणलं जाऊ दे. कितीही थंडी वाजली तरी टिफिन देणं गरजेचंच आहे. दादूच्या टिफिनची तयारी चालू होती. आई पण आणि हे पण तिघाचा टायमिंग एकच आहे. त्यासाठीच ना म्हणलं स्वयंपाक करून घेते. आता माझ्या स्वेटरवर जाऊ नका. स्वेटर मी यांचं घातलेलं आहे. माझं ओलं होतं म्हणून. दादूचं आवरलं होतं. मग थोडंसं दादूला खायला दिलं कारण त्याला औषध पण पाजायचे होते. आणि मग नंतर ना ह्या दोघाच्या असं चालू होतं. या दोघाची ना मस्ती इतकी चालती म्हणजे ना फक्त चिडवायचं काम करतात एकमेकाला. त्याला रडवून झाल्यावरच यांच्या पोटामधला घास पचतो असं मला तरी वाटतं. त्याला रडवून मस्त साहेब चहा आणि खारी खात बसले. त्यानंतर ना थोडंसं दादूला ताप आलेला होता. मग म्हणलं नको जास्त वाढण्याच्या अगोदर ना आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि औषध गोळ्या वगैरे आणू. म्हणजे कसं थोडक्यामध्ये आहे तोपर्यंत बरा होईल तो. कसं उगाच थोडंफार आपण अंगावर काढलं ना तर ते जास्तच वाढतं पण कमी होत नाही. त्यासाठीच ना थोडंसं आहे तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. मग तिकडून आल्यानंतर ना साहेबाला थोडंसं औषध पाजायचं होतं घेऊन आलेले. पण आमच्या साहेबाचे खरंच खूप नखरे असतात. दादू ना म्हणायलाच मोठा झालेला आहे पण तो अजून छोटाच आहे मला असं वाटतं. आणि ह्या बारक्याचं चालू होतं मम्मा मी खाऊ घालतो दादूला गोळी. त्याच्या हातात काय गोळी देत नव्हता. एक गोळी दिली होती डॉक्टरांनी आणि 2 लिक्विड होते. तर दादूला ना गोळी खायला काहीच नाही वाटत पण लिक्विड प्यायला खूप परेशान करतो. बापरे! इतकं म्हणजे ना मला तर खूप मोठा टास्क वाटतो. यांना दवाखान्यात घेऊन जाणं जितकं सोपं आहे ना तितकंच या लेकरांना औषध पाजणं अवघड आहे. आणि ह्या माझ्या बारक्या पोराचं चालू होतं पितो का तुला मी फटके देतो. म्हणायला बारीक आहे पण त्याचे कामं सगळे मोठ्यासारखे असतात माहिती आहे का. त्याला पी म्हणून दमदाटी करत होता. आणि अनुपला ना खूपच राग येत होता तो पित नव्हता. तर म्हणे मम्मा मी पाजतो. आणि ह्या मोठ्याचं चालू होतं की मी तुलाच देतो बघ दवा शांत बस रे म्हणून. तो त्याच्यावर चिडचिड करत होता. बघितलं ना कसं चिडवाचिडवी चालू आहे. हे बारकं पण शांत नव्हतं बरं खूप आगाव आहे. म्हटलं त्या दोघांना दवा वगैरे पाजली. मग म्हणलं जाऊ द्या आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघू. तर दुपारची भाजी होती. सकाळी शेवग्याच्या शेंगा केल्या होत्या टिफिनसाठी तर त्या होत्या. मग म्हणलं ताजा थोडासा भात करते. भात लावला पटकन. म्हणलं लेकरासाठी ना भात करते पण माझी लेकरं इतकी नमुन्याचे आहेत ना भात खायला नाही बोलले ते दोघं पण. दादूची तर तब्येतच खराब होती त्यासाठी तो खात नव्हता. मग म्हणलं साहेबाचं भातावर नाही भागणार भात खाऊन पोट नाही भरणार. त्यासाठी म्हणलं सकाळचं थोडंसं पीठ होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं. मग म्हणलं ना 2 चपात्या करते त्यासाठी. आणि बाळ आलं मला मम्मी अंडे दे करून. मग म्हणलं चला ते सगळं बाजूला सारून दिलं आणि पहिलं बाळासाठी ना अंडे करायला घेतले. अंडेच म्हणजे बटाटे हो. तो खरं तर ना अंडे खात नाही. अंडे म्हणून बटाटेच खातो आणि बटाटे जेवणामध्ये असेल तरच जेवण करतो. तुम्हाला तर माहितीच आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये बटाटे असतातच त्याच्यासाठी. मग काय नाही आज काय तेल वगैरे मी टाकलं नव्हतं त्याच्या बटाट्याला. साधं पाणी टाकलं आणि थोडंसं हळद मीठ आणि थोडीशी किंचित मिरची पावडर टाकली. चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.